तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही बांधत. दिवा प्रीमियर लीग 2021 5 षटकांची पहिलीच मॅच. टॉस सद्गुरू कृपा या संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज रोशन भगत. पहिला चेंडू टॅप केलाय शॉट कव्हरला. डॉट चेंडू. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बरेचसे जुने खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोशन भगत ज्याने काळ गाजवला पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून. दिवा संघटने यशरक्षक विनोदला तुम्ही पाहतायत. सेकंडला सुमित मोहिर आहेत. नॉन सेकंडला जयेशला तुम्ही पाहतायत. 5 षटकांची लढत आणि पहिला चेंडू तुम्हाला या स्पर्धेतील डॉट पाहायला मिळाला. रोशन इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय सुमित भोईरच्या बॅटमधून. पंचांचा इशारा येतोय. दिवा प्रीमियर लीग 2021 मधला पहिला षटकार सुमित भोईरच्या बॅटमधून. संघ मालक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. दिवा प्रीमियर लीगच्या माध्यमातून नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय. सद्गुरू कृपा जो क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहतायत. हायटेक कैलास भरत भगत साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ रोशन. इथे मात्र चेंडू करतोय कव्हरच्या दिशेने. शॉट कव्हरला खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले तिथे. सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. एक धाव ऍड होईल. धापलका धावा लागले ते 7. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू षटकार आला. या स्पर्धेतील पहिला षटकार सुमित भोईरच्या बॅटमधून. तिसऱ्या चेंडू सिंगल येते. सेकंडला जयेश येत आहेत. हायटेक हा संघ फलंदाजी करत असताना कैलास भरत भगत साहेब आणि पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. 5 षटकांचे सामने आहेत. तुम्ही खेळाडूंचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. फक्त युट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे दिवा प्रीमियर लीग 2021 आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे इंटरनॅशनल पाहिला सचिन रमेश तेंडुलकर सौरभ गांगुली त्यानंतर वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीर तेच चित्र या मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. कमबॅक करत असताना गोलंदाज रोशन. मिड विकेट डीप मध्ये शॉट थर्डमॅन आहे. मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 5 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. पहिलीच मॅच आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. एष्टकवरिजनच्या दिशेने चेंडू खेळून करतात. आउटफील्ड फास्ट आहे मात्र चेंडू जाईल सीमा पार. डीजे निखिल यांच्या माध्यमातून चांगलं संगीत तुम्ही आजच्या दिवसात ऐकू शकाल. 2 दिवस या स्पर्धेमध्ये. हायटेक संघ प्रथम फलंदाजी असताना आतापर्यंत बिनबाद 11. मात्र या स्पर्धेचा नियम आहे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे दुसऱ्या सत्रामध्ये. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे विकेट टॉस पाहिलं जाणार नाहीये. बघा चेंडू किती चांगला होता. खूप वेगाने चेंडू फेकला होता. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकात धावा खर्च केलेत रोशनने 11 धावा. रोशन विनोद मनोज तेजस आदेश भगत हे जुने खेळाडू आम्ही भरपूर पाहिलेत. आजही चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर स्पर्धा या क्रीडांगणामध्ये सुद्धा व्हायच्या. अकरा धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मागे काही नक्कीच करणं आपल्याला
डिक्लेअर झोन पाहायला मिळतात, मात्र त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही बाजूला फलंदाजी करू शकता. निकेत येत आहेत दुसरं षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच आहे. निकेत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय सुमित भोईरच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून हा षटकार. लागलेत आणि वैयक्तिक 13 धावांवरती घेतो सुमित भोईर. याच खेळासाठी सुमित जाणला जातो. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निकेत कमबॅक करतायत बघा. पहिल्या चेंडूची षटकार लागला. हे चित्र तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं. एक षटकार एक चौकार, मात्र त्यानंतर 11 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये. आता मध्ये पॉवर प्ले दुसरे षटक आहे, त्यामुळे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना गोलंदाज निकेत. सुमितला मात्र पूर्णपणे शांत ठेवलं, कारण पहिल्या चेंडू त्याच्या बॅटमधनं षटकार आला होता. वैयक्तिक 13 धावांवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जयेश 9 सेकंडला जो वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय. धावसंख्या 17. अजून एक चांगला फटका, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का? 2 क्षेत्ररक्षक आले होते. आता चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला भावेश आहेत. असं वाटलं होतं खरं की चौकार जाईल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, त्यामुळे भावेशला संधी मिळाली. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती लागलेत. 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. भावेश बॅकिंग चांगली देत आहेत डीप मधनं. 1 धाव इथे मेल. धावा झालेत 20. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेकी गमावल्यानंतर हायटेक या संघाच्या माध्यमातून कैलास भरत भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. सद्गुरू कृपा. अशी पहिलीच मॅच 5 षटकांची मॅच आहे. संघ मालकांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. निकेत गोलंदाजी मार्कवर जयसाठी टॅप केल्या चेंडूला. शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सुमित आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 11. पहिल्या षटकात 11 होत्या. या षटकात धावा आल्या त्या 10. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 21 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. जर सरासरी आपण 2 षटकांची पाहिली तर 10.50च्या सरासरी धावा पाहायला मिळत आहेत. रोशन चर्चा करतायत. 2 रोशन तुम्ही पाहतायत चर्चा करत असताना की 2 षटकात 21 धावा झाल्यात. याच क्रीडांगणामध्ये सराव करत असतील, त्यामुळे त्यांनाही माहिती 50-55च्या आत थांबावं लागेल. धावांचं पाठलाग ज्यावेळी करतो त्यावेळी एक धाव क्रिकेट या खेळामध्ये खूप महत्वाची असते. बऱ्याच वेळा एका धावेने मॅच गमावावी लागते. आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा आली. 2 संघ 1 धावेने पराभूत झाले होते. संघ सुद्धा एका धावेने पराभूत झाला होता. हेरुटने संघ झाला होता. दोन षटकांचा खेळ संपला. बघायचं तिसरं षटक घेऊन गोलंदाज रोशन येतात. नक्कीच पाण्याची मागणी ज्यावेळी मैदानामध्ये होईल त्यानंतर नक्कीच डीजे मास्टर आपल्याला संधी मिळेल. घिसरच्या स्पर्धेत मात्र दमट वातावरण कारण पाहिलं होतं. इथे मात्र कडक ऊन पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. 21 धावा झाल्या. 5 षटकांची पहिलीच लढत आहे.
मान्यवरांच्या शुभ सेशनचं आपण पूजन केलं. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदेश भगत, त्यानंतर नगरसेवक अमर पाटील साहेब. इथे मात्र फटका चांगला जयेशच्या बॅट मधून, मिड विकेटच्या वरून जयेशच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. संख्या 27. पहिला षटकार येतो जयेशच्या बॅट मधून. 2 षटकार सुमितने ठोकलेत. रोशन अजून एक धमाका. आता मात्र वाईडिश लॉनच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा. धावा कशा थांबवायचा हा प्रश्न आता नक्कीच पडलाय. सद्गुरू कृपा या संघाला की 2 चेंडूमध्ये आता 12 धावा आलेत. एकही विकेट अजूनही त्यांना मिळाली नाहीये. विकेटच्या शोधात आहेत, मात्र विकेट इथे मिळत नाहीये. आणि ज्या पद्धतीने जयेश आणि सुमित खेळत आहेत, डॉट चेंडू ची समाप्ती होते. ऐकावदेवी चषकच्या स्पर्धेत सुद्धा करण 2 सामने अप्रतिम जिंकले होते. दिवा संघाने सोनापाडा संघाविरुद्ध नक्कीच त्यांना पराभव पत्करावा लागला क्वार्टर फायनल मध्ये. आणि सोनापाडा संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता. ऐकावदेवी चषक केसर सफल झाले होते, मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. क्षेत्रशी डीप मध्ये जज करतायत, चूक होणार नाहीये. कौशल आहेत फलंदाज जय. नवीन फलंदाज पिंट्या येतात तिसऱ्या क्रमांकावरती. सेकंडला सुमित भोर आहेत आणि पहिले यश मिळाले गोलंदाज रोशनला. विकेटच्या शोधात होते. धावसंख्या 33. तिसरं षटक मार्ग असतं. 5 षटकांची मॅच आहे. मग 3 षटक ज्यावेळी समाप्त होती नक्कीच तुम्हाला पाण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांतर पाणी नक्कीच मिळेल. 5 षटकांची मॅच आहे. फक्त तुम्हाला स्पीडअप करायचं कारण 7 मॅच आपल्याला 5 षटकांच्या कव्हर करायचे. मान्यवरांच्या शुभ सेशनचं आपण पूजन केलं, त्यानंतर राष्ट्रगीत घेतलं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉन वरनं लॉंगॉनच्या दिशेने. थोडंसं खराब क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतंय. भावेश आहेत, ज्या भावेशने एक झेल टिपला. कौशल्य झेल टिपला होता. भावेश इथे थोडीशी मिस धावा झाल्या त्या 35. तिसरं षटक मार्ग असते. 35 धावा तुम्हाला धावपळ कधी पाहायला मिळत आहेत. दिवा प्रीमियर लीग 2021. टप्प्याचा बॉल. टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार.
एकच धावसंख्या 42 42 आणि या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे कंपल्सरी चेसिंग. तर 55 पर्यंत थांबावं लागेल. 60+ धावा जर केल्या हायटेक संघाने तर दुसऱ्या सत्रामध्ये सद्गुरू कृपा संघाला ते धावा बनवणं थोडंसं कठीण होऊ शकतं. गोलंदाजी कारण की चांगली आहे समोरच्या संघाकडे, त्यामुळे तुम्हाला आणि ज्यावेळी आपण जिंकतो, ज्यावेळी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, त्यावेळी प्रयत्न कॅप्टनचा असतो की समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेगस्टंपच्या बाहेर जाण्याच्या चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. या मॅच मधला हा पहिला चेंडू स्वेअर फेकलाय टीम सद्गुरू कृपा संघाचे गोलंदाज कौशल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून करतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला. सुमित होते डीप मध्ये. चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव मिळते. धावने धावसंख्या 44. चॅलेंजर आणि बीएमडब्ल्यू दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. एका बाजूला तुम्ही बीएमडब्ल्यू संघ पाहतायत मोरेश्वर नारायण वारेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला सुरेश बारम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. चॅलेंजर निवॉन चे कॅप्टन यायचे आणि बीएमडब्ल्यू दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. इनिंग जशी संपेल त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. कौशल्य चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. या षटकामध्ये जरूर एक वाईट चेंडू त्यांनी फेकलाय. त्यांची गती चांगली आहे. मात्र चेंडू खेळून करते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा पितील. क्षेत्ररक्षक होते निकेत. धावसंख्या 46. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी असताना हायटेक संघ. हायटेक विरुद्ध सद्गुरू कृपा अशी पहिली मॅच आहे. नंतर बीएमडब्ल्यू वर्सेस चॅलेंजर निवान. इथे मात्र वेगवान चेंडू सुरेख गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या षटकामध्ये. 5 चेंडू झालेत. धावसंख्या ती 46. 3 षटकात 41 धावा होत्या हायटेक संघाच्या. या षटकात फक्त 5 धावा आल्या. त्यामुळे चांगला कमबॅक केलाय सद्गुरू कृपाने, खास करून कौशल्य. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. पाण्याची मागणी नक्कीच मैदानामध्ये केली होती. तत्पूर्वी बीएमडब्ल्यू टीमचे कॅप्टन आणि चॅलेंजर निवॉनचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. तर 3 षटकात धावा होत्या 41. मात्र कौशल्य धावा दिल्या फक्त 5. त्यामुळे धावा 46. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हायटेक संघाची जमण्याची बाजू असेल ती सुमित भोईर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 11 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केला. 25 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय. युवा प्रीमियर लीग मध्ये 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. 4 पारितोषिक 4 चषक तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांकावर सुद्धा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय.
बघायचं उद्या दिवसात दुबा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ कोण ठरतोय. शेवटचं षटक घेऊन तो गोलंदाज सुमित. सुमित वर्सेस सुमित बिग कॉन्टेस्ट असेल आता. मात्र फलंदाज सुद्धा सुमित आहे आणि गोलंदाज सुद्धा सुमित आहेत. सुमितचा चेंडू पहिल्या चेंडूवरती सुमितच्या मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या चेंडूवरती सुमितच्या षटकार आला त्यामुळे रोशन सुद्धा थोडीशी चर्चा करतायत. रोशनला चांगलं ठाऊक आहे हायटेक संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत त्यामुळे धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील. रोशनला चांगलं माहिती आहे त्यामुळे रोशन थोडीशी चर्चा करतोय. 50 कंप्लीट 52 धावा झाल्यात. पुढची मॅच असेल BMW वर्सेस चॅलेंजर निवॉन. इथं मात्र पंचाने चेंडू नो घोषित केलाय. बिमर चेंडू होता. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. एकूण 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. धावा झाल्यात 55. फ्रीट चेंडू असा चेंडू आहे ज्या चेंडूवरती फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकतो आणि इथे रोशनकडे ती संधी होती. फलंदाज बादही झाला असता. 55 धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट आहे सुमित साठी. क्षेत्ररक्षण दीपा चेंज होणार नाही फ्रीट चेंडू असल्यानंतर. BMW वर्सेस चॅलेंजर निवॉन पुढची मॅच असेल. जशी इनिंग संपली आपण टॉस करणार आहोत. फलंदाज बाद होते मात्र फ्रीट चेंडू आहे. बघा सुमितलाही माहित नाहीये की फ्रीट चेंडू आहे. गोलंदाज सुमित थोडेसे उत्साहित झाले होते. हे बऱ्याच वेळा आम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा पाहत असतो. बऱ्याच वेळा फ्रीट वरती झेलबाद ज्यावेळी फलंदाज होतो बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक चेंडू उडवतात किंवा हातातही ठेवतात आणि त्यानंतर 2 धावाही झाल्या 3 धावाही धावून होतात. पंचावन्न धावा आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र क्लीन बॉल यश मिळालं गोलंदाज सुमितला आणि सुमितची नवीन फलंदाज जयेश येत आहेत. 2 गडी बाद झालेत. 2 सुमित तुम्ही पाहिले. 2 जयेशही पाहायला मिळत आहेत. एक जयेश बाद झाले जे सलामीला आले होते. आकाश वारेकर सुद्धा येत आहेत. पियुष 11 या संघामध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. सुमित इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या वरून जयेशच्या बॅट मध्ये जरा हा षटकार. धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच मॅच मध्ये 50+ धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत हायटेक या संघाच्या माध्यमातून. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू मात्र आता चेंडू हवेत आणि स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल तिथे टिपलाय.
फलंदाज बाद पिंट आहेत. जय बघा किती वेगाने गेलेत मैदानाच्या आतमध्ये. जरूर ते 9 स्ट्राईक एंडलेत. 61 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे इथे. मात्र जय बघा पहिली धाव किती वेगाने पूर्ण करतायत. जयला माहिती आहे चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा. धावा झाल्यात 62. या संघाला या धावांचा पाठलाग करायचा तो 63. चेसिंग कंपल्सरी आहे. खूप चांगले गोलंदाज आहेत आणि चॅलेंजर निवॉनचे कॅप्टन तुम्ही पाहतायत दीपक अमर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला होते. चॅलेंजर निवॉन संघाने टॉस जिंकलाय. चॅलेंजर निवॉन या संघाने नाणेफेकी जिंकलेले. 5 ओव्हरची मॅच असल्यानंतर दीपक भगत जे कॅप्टन होते चॅलेंजर निवॉनचे. संघ मालक तुम्ही पाहिले तर सुरेश बाळाराम पाटील संघ मालक आले असतील तर त्यांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत असेल. खरी स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे बरेचसे संघ मालक घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सुरेश दादू भगत साहेबांचं आगमन झाले. पियुष 11चे संघ मालक आहेत ते विनंती त्याला या व्यासपीठावरती. BMW चे संघ मालक आहेत मोरेश्वर नारायण वारेकर यांचे आगमन झाले. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपल्या युवा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाडूंचं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं आहे जेणेकरून या स्पर्धेतील सर्व सामने आपल्याला 5 षटकांचे पाहायला मिळतील. ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदेश भगत साहेब. त्यानंतर नगरसेवक अमर पाटील साहेब सुद्धा उपस्थित. त्यांनाही तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 63 धावा कंपल्सरी चेस करायच्या. त्या नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सद्गुरू कृपा या संघाला या धावांचा पाठलाग करावा लागेल. सलामी जोडी बघा विनोद आणि भावेश ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मात्र धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल 63चं लक्ष या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम हेडवुडने करण काळ यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच नितीन दादा. प्रारंभ विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व वरुणी बुद्धिमते दया आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. गणाला साकडं घालतोय. स्पर्धा सुरू होते. कोणत्या प्रकारचं गाळबोट या स्पर्धेला लागू देऊ नको. कोणत्याही प्रकारची इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नको आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते ही प्रार्थना करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी करण काळ हेदुडने या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करत आहे. DPL 2021 दिवा प्रीमियर लीग 2021 हे पर्व तुमच्या समोर 2 दिवसीय ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस खूप साऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मात्र पार पडला आणि ही पहिलीच लढत सध्या तुमच्या समोर रंगत असताना सद्गुरू कृपा 11 च्या विरोधात हायटेक 11 टॉस जिंकून फिल्डिंग करण्यात आलेला होता.
तो म्हणजेच सद्गुरू कृपा जो संघ आहे नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेबांचा. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय श्री कैलासजी भरत भगत साहेब जे हायटेकचे पुरस्कर्ते आहेत. या दोन संघांच्या दरम्यानचं हे द्वंद्व युद्ध सध्या तुमच्या समोर रंगत असताना ज्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितले 62 धावसंख्या उभारले आणि 63 धावसंख्येचं आता लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सद्गुरू कृपा 11 या संघासमोर. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. GTC वाहिनी या स्पर्धेला ग्लोबल करत असताना जे प्रेक्षक आमच्या सोबत ऑनलाईन जोडलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विश ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात. फुल टॉस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये हा चेंडू जात असताना आपण बघितला डावखुर आताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. भावेश आणि विनोदला आपण बघतोय आघाडीला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय दीपराज पाटील आणि भूषण. सध्या तुम्हाला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेमध्ये. हे दुसरं सत्र ज्यामध्ये 63 धावसंख्येचं लक्ष आहे. बॅटिंग करत असताना सद्गुरू कृपा 11 या संघासमोर. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. पॉवर प्लेचे पहिले षटक. गौरव पुन्हा एकदा तयार. फुलर लेन्स लॉक स्वीप करतात वेगाने. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ सीमारेषा ओलांडत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा चौकार. कालेश्वरी डीजे मास्टर निखिल यांचं देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण शफल झाला. ऑन साइडला पुन्हा एकदा हुक करत असताना दिशा 30 तेच उत्तर लागोपाठचा दुसरा चौकार. अगोदर स्लॉक स्वीप आपण बघितला आणि आता आपण बघितला हुक करत असताना विनोदला टीच फॉर टॅट. जशास तसे उत्तर देणं गरजेचं. ठोसा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. त्यामध्ये लक्ष 63 धावसंख्येचं आहे. बॅटिंग करत असताना आपण बघतोय आस्किंग रन रेट 12.66 या मॅच मध्ये. सद्गुरू कृपा 11 या संघासमोर गौरव. वापिशता एज आहे. ऑन साइडला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरवरून पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. आता फेक यू स्ट्रायकिंग एंडला करतात कल्पेश. तोपर्यंत सहजरित्या एक या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. अल्पेश होते या ठिकाणी डीप मध्ये. डावखुराने उजव्यातच हे कॉम्बिनेशन सध्या आघाडीला. ओपनिंग पेअर फ्रॉम सद्गुरू कृपा. टार्गेट सध्या 63 धावसंख्येचं आहे. पहिल्या सत्रामध्ये हायटेकने 62 ही धावसंख्या उभारली. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर सुमितने आघाडीला 33 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. वेगवान चेंडू भन्नाट वेग या चेंडूमध्ये टप्पा पडल्यानंतर सरळ आपण बघू शकाल बॅट अँड पॅड मधून निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये जणू काही वॉर्निंग बेल इथे वाजवून गेला गौरव वारेकरचा हा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या सगळी धाव फुलकावरती आपण बघतोय 10 दुहेरी अंकामध्ये. क्रिकेटचा जादू आकडा. हा देखील चेंडू फुलर लेन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. अंपायरचा षटक संपन्न झाल्याचा इशारा. कमबॅक केला गौरवने या षटकामध्ये जिथे विनोदने त्याला 2 चौका ठोकले आणि 10 ही धावसंख्या तो या षटकामध्ये खर्च करतोय. नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 रन्स. बॅटिंग करत असताना सद्गुरू कृपा लक्ष त्यांच्या समोर 63 धावसंख्येच्या ज्यामध्ये 12.66 आस्किंग रन रेट आहे आणि ते आस्किंग रन रेट कुठेतरी आता आपण बघितलं तरी धावसंख्या 10 येते वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 24 चेंडूंचा जुनी शिल्लक या मॅच मधला आणि या 24 चेंडूंमध्ये आता गरज 53 धावसंख्येची आहे. आघाडीला विनोद आणि आपण भावेशला बघतोय. विनोदने 3 चेंडूंचा सामना करत असताना 9 धावसंख्येचं योगदान दिलं. दुसऱ्या बाजूला भावेश खेळतोय 1 या आकड्यावरती. 24 चेंडू 53 धावसंख्येचं समीकरण या मॅच मध्ये तुमच्या समोर असेल. पहिलीच लढत एकंदरीत 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. यंदाचे हे पर्व दिवा प्रीमियर लीगचं आपण संघ जर बघितले पहिलीच लढत सध्या सुरू आहे. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील पुरस्कृत सद्गुरू कृपा
श्री कैलाशी भरत भगत पुरस्कृत हायटेच हे दोन संघ पहिल्या लढतीमध्ये. यानंतर मोरेश्वर नारायण वारेकर यांचा BMW 11 हा संघ पाहायला मिळेल आणि चॅलेंजर्स निवान 11 हा सुरेश बालराम पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झोटिक 11 हा देखील संघ आहे जो नगरसेवक अमरजी ब्रह्मा पाटील यांचा आहे आणि त्याचबरोबर सुरेश दादू भगत यांचा तुम्हाला पियुष 11 हा संघ पाहायला मिळेल. आणि अजून आपण बघितले तर 8 संघ विहान 11 हा देखील संघ आहे जो भूषणजी म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्याचबरोबर श्री समर्थ कृपा डेव्हलपर्स हा देखील संघ आहे जो इंद्रवाल पाटील पुरस्कृत आहे. या सर्व आपण पुरस्कृतांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या व्यासपीठावरती या. फुलर लेंथ हा चेंडू सरळ रस्त्यांवरती आदळला 10 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या सद्गुरू कृपा 11 संघाला. हॅलो हॅलो. तर 10 या धावसंख्येवरती हा पहिला आता धक्का बसला. मैदानाच्या बाहेर येत असताना आपण बघितलं विनोदला. त्या विनोदने 2 चौकार ठोकले होते. त्या विनोदला जय हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद करत असताना फुल टॉस होता, मिस झाले. चेस करण्याचा प्रयत्न होता चेंडूला आणि सरळ यष्टांवरती आदळत असताना आपण चेंडूला बघितलं. तिसऱ्या क्रमांकावरती रोशन आलाय मैदानाच्या आतमध्ये जो आहे सॅकिंग एंडला. जय पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने वर विकेट ऑन साइडला वळवलाय. हा फॉर्म पूल करत असताना ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक अल्पेश आहे. पिकअप गॅदर अँड थ्रो. लॉ सेकंडला फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स ट्रॅकिंग एंडला फेकी होते आणि त्या ठिकाणी सहजरित्या या 2 धाबा. दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. खूप सारे मान्यवर आपण बघितले सकाळच्या सत्रामध्ये. अर्थातच या उद्घाटन या स्पर्धेच्या समारंभामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सन्मान्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदेशी भगत आणि त्याचबरोबर नगरसेवक आपण बघितले अमरजी ब्रह्मा पाटील साहेब. त्याचबरोबर आदरणीय श्री नरेश पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या मॅच आनंद घेत असताना बॅकफुट लावून लेटकट करायचं होतं. फुटवर्कचा अभाव जाणवला या फटक्यासाठी आणि या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे BMW हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि या संघाचे पुरस्कार आदरणीय श्री मोरेश्वरजी नारायण वारेकर साहेब यांच्या ठिकाणी शुभांगमन म्हणत असताना दादांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन अतिथी कक्षामध्ये आसन असतं. अख्खू टप्प्याचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. लेगस्टम्पच्या बाहेर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचला आता 13 या आकड्यावरती. 30 रन्स 13 धावा ही धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. दीपराज आणि भूषण सध्या तुम्हाला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेमध्ये. 2 चांगले खेळाडू सध्याचा हंगाम जर आपण बघितलं दीपराज खूप चांगली फलंदाजी करतात. दिवासाठी दुसऱ्या बाजूने भूषण देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतोय दिवा या प्रमुख संघासाठी. ड्राइव स्क्वेअर ड्राइव व्हेरी रेअर स्ट्रोक. अतिशय दुर्मिळ हा फटका. स्क्वेअर ड्राइव खूप कमी फलंदाज लगावतात आणि डिपिश कम पॉइंटला चेंडू सरळ सीमारेषा पार करतोय. रोशनच्या बॅटमधून हा चौकार. ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले ते म्हणजे 2 स्क्वेअर ड्राइव. राहुल द्रविडला सर्रासपणे हा फटका पण खेळत असताना बघितलं असेल. त्यानंतर सध्याच्या घडीला चेतेश्वर पुजारा देखील टेस्ट क्रिकेटमध्ये खूप चांगले फटके स्क्वेअर ड्राइव्हच्या माध्यमातून तो नक्की सजवतो. एक सिंगल शॉट मिड विकेटला चेंडू इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतात. सिंगल धाव फलक जाऊन पोहोचलं ते 18 या आकड्यावरती. BMW संघाचे पुरस्कार आदरणीय श्री मोरेश्वरजी नारायण वारेकर साहेबांना मी विनंती करेन आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 18 धावसंख्याच्या मध्ये लक्ष 63 आता बॅटिंग करत असताना आहे सद्गुरू कृपा 11 या संघासमोर नगरसेवक शैलेश मनोहर पाटील पुरस्कृत हा संघ सध्या लक्षाचा पाठलाग करत असताना. दुसरं षटक प्रगतीपथावर जय या गोलंदाजाचा एक टॅलेंटेड यंगस्टर सध्या पाहायला मिळतोय. षटक हाताळत असताना त्याने आतापर्यंत एक महत्वपूर्ण गडी बाद केला आणि त्याने धावसंख्या खर्च केली या षटकामध्ये ती म्हणजेच 8. अखेरचा चेंडू राऊंड विकेटने
आखू टप्प्याचा चेंडू सप्पा फिल्म डिलिव्हरी टप्पा पडला आणि काहीच हा चेंडू आकाच्या जवळून जात असताना वेगवान तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. जय सम 2 षटकांचा खेळ संपन्न आणि बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचला हा सद्गुरू कृपा 11 संघ, तो म्हणजेच 18 या आकड्यावरती. लक्ष 63 धावसंख्येचा 18 धावसंख्या. इथून अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये जर आपण धावसंख्या बघितली तर आता गरज ती म्हणजेच 45 धावसंख्येची. 45 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. हे गणित सोडवावं लागेल विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या सद्गुरू कृपा 11 या संघाला. हायटेक 11 हा संघ धावसंख्या डिफेन्स करतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सुमित असतील आघाडी लावून सुमितने खूप चांगला स्टार्ट करून दिला होता बॅटिंग करणाऱ्या हायटेक 11 या संघाला. त्यानंतर जयेशने त्याने देखील 17 धावसंख्येचं योगदान दिलं. अखेर ज्युनियर जयेश देखील पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावरती त्याने एक षटका ठोकला आणि पिंट्याने देखील 4 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. आघाडीचे दोन्ही फलंदाज जयेश आणि सुमितने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच कारणासह आपण बघितलं असेल तर हा संघ पहिल्या सत्रामध्ये 62 धावसंख्या उभारू शकला. 63चं सध्या आपण बघू शकाल पाठलाग सुरू आहे बॅटिंग करत असताना सद्गुरू कृपा 11 या संघाचा. आतापर्यंत गडी बाद झाले म्हणजे 1 आणि धावसंख्या आहे ती 18. गौरवचा हा चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागून पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये उचलून फेक करतील. सिंगल रोखू शकत नव्हते. सिंगल धाव फलक पुढे जात असताना 19 या आकड्यावरती 19 रन सध्या ही धावसंख्या. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. जलदगती गोलंदाज गौरव वारेकर जो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याला आपण बघितलं त्याने धावसंख्या खर्च केली होती 10. त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास. हे तिसरं षटक हाताळलं. ऑन साइडला फलंदाज आपण बघतोय विनोद साठी माफ करा भावेश साठी. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर मिड विकेट. त्यानंतर काऊ कॉर्नर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो म्हणजेच लॉंग ऑफ क्षेत्र. नेक्स्ट षटकावर आतमध्ये पॉइंट आतमध्ये थर्ड मॅन आतमध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. तयार होत असताना गौरव फुलर लेंथ होता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. सरळ हा चेंडू रस्त्यांचा वेध घेतोय. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. 19 या आकड्यावरती दुसरा धक्का. कुठेतरी आपण बघितलं तर फलंदाजाला नसते नाबूद करत असताना भावेश बाद होतो. मैदानाच्या आतमध्ये आला 4थ्या क्रमांकावरती निकेत जो असेल आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. गौरवने डावाला फिंडार पाडण्याचं आता काम केलं या षटकामध्ये. तो एक गडी आता नक्कीच बाद करतोय. हा दुसरा ब्रेक थ्रू मिळून दिला गौरवने. तो बॉलिंग मार्कवरती तयार होतो पंचांच्या डाव्या बाजूने निकेत साठी. निकेत असतील सध्या स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत धावसंख्या 19. व पिच होता बॅटची कडा घेऊन पाठीमागे हा चेंडू. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू अडकला. एक सिंगल तर वेगाने कंप्लीट झाली. घोषित क्षेत्र देखील तुम्हाला पाहायला मिळतात. डिक्लेअर झोन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी ते बॅनर्स आहेत त्या बंबूवरती तुम्हाला व्हाईट कलरची जी पिशवी लावलेली आहे त्याच्या आतमध्ये दोन्ही बाजूने 1 रन असेल आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे जो नुसता तुम्हाला बांबू पाहायला मिळेल तिथपर्यंत 2 रन्स असतील आणि त्यानंतर सीमारेषा नक्कीच आहे. दिवा प्रीमियर लीग 2021 हे पर्व. लक्ष 63 धावसंख्येच्या मॅच मध्ये आतापर्यंत 20 ही धावसंख्या. 2 गडी बाद. तयार असताना गौरव वारेकर पंचांच्या डाव्या बाजूने पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. हे तिखट बाउन्सर पुन्हा एकदा गौरवचा. या अगोदर फलंदाजी बाद झाला पण एक भन्नाट यॉर्कर बघितला. तो क्रशिंग यॉर्कर आणि आता
हा बाउन्सर पाहायला मिळतोय. खूप चांगलं षटक आतापर्यंत गौरव वारेकरचं, ज्यामध्ये मोठ्या फटक्यांपासून नितांत वंचित ठेवलं. 20 धावसंख्या आहे सध्या धावफलकावरती. हुक केलाय, फाईन लेगला चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचला आता 21 या आकड्यावरती, जिथे 163 धावसंख्येचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये अजून एक. एक चेंडू अजून शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दी ओव्हर. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. तयार होत असताना गौरवच्या अगेन्स्ट रोशन आहे. रोशनवरती दारोमदार असेल या मॅच मध्ये. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सूत्र हातामध्ये घेऊन त्याला बॅटिंग करावी लागेल. लेटकटचा हा फटका, डेलिगेट टच सरळ थर्ड मॅन मध्ये. चेंडू पुन्हा एकदा मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलने या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक 12 आणि या 12 चेंडूंमध्ये आता बॅटिंग करत असताना गरज आहे 40 धावसंख्येची. 40 रिक्वायर्ड रिमेनिंग टू ऑल. ड्रिंक्स बेकर मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे मास्टरकडे. या सन्मान आदरणीय श्री प्रदीपजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं ही विनंती. आणि या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे हायटेक 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री कैलाशी भरत भगत साहेब यांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. स्पीडअप करायचं. अंपायर्सना मी विनंती करेन आजच्या दिवसामध्ये 7 सामने कव्हर करायचे आहेत. जवळजवळ आता 11:30 वाजून गेलेत. सो आपण स्पीडअप करा. वेळेचं भान राखा. वेळेचं बंधन आहे. वेळेचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असेल. सो आपण स्पीडअप करा ही नम्र विनंती. धावसंख्या 23 वरती 12 चेंडू 40 धावसंख्येची या मॅच मध्ये आता गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अल्पेश सध्या तयार होत आहेत. यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील जास्तीत जास्त या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रीमियर लीग म्हटलं की यंगस्टरचा भरणा नक्कीच तुम्हाला संघांमध्ये पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं कारण हेच असतं की यंगस्टर एखादा आपल्या प्रमुख संघामध्ये त्याची वर्णी लागावी आणि यंगस्टर कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स करतील. अल्पेश पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळणारा पाहायला मिळाला. आमचं समालोचन कक्ष स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. त्या कारणास्तव चेंडूच्या बाबतीत थोडंसं विश्लेषण करणं कठीण इथून नक्कीच असेल. पहिला चेंडू निर्धाव. ऑन साइडला उचलला. इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. हा थोडा स्ट्रॉंग ऑन सीमारेषा पार. हा षटकार तुम्ही विनंती करेन हायटेकचे पुरस्कर्ते आदरणीय श्री कैलाशी भरत भगत साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय श्री कुणालजी पाटील साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटकाराने धाव फलक पुढे जात असताना 29 या आकड्यावरती 29. आखूट टप्प्याचा हा चेंडू पुलचा पॉवरफुल फटका. अनदर बिग हिट. पुल यावेळेला सक्सेसफुल होत असताना हा षटकार
चेंडू निर्धावणी त्यानंतरचे 2 षटकार इराणी स्पष्ट आहेत. काउंटर अटॅक प्रति हल्ल्याला सुरुवात सध्या फलंदाज निकेतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. षटकाराने या धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 35 या आकड्यावरती गरज आता या मॅच मध्ये अजूनही आपण बघितले तर 28 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे आता 9 चेंडू 28 हे समीकरण 2 षटकारांशी हा सामना कुठेतरी बॅलन्स पाहायला मिळतोय. या अगोदर कुठेतरी आपण बघितलं पारडं थोडस वजनदार होतं फिल्डिंग करणार अर्थातच हायटेक 11 हा संघ, परंतु आता हे पारडं थोडस आपण बघितलं तर वरचढ असं म्हणता येणार नाही. 2 षटकारांशी काउंटर अटॅकला सुरुवात केली निकेतने. थोडस दडपण गोलंदाज अल्पेश वरती देखील. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 9 चेंडूंमध्ये आता बॅटिंग करत असताना गरज आहे 28 धावसंख्येची. शफल झाला हा चेंडू ऑफ साइडला पुल करण्याचा प्रयत्न. आउट साऊंड बॅटची कडा बॅटचा हलकस चुंबन घेऊन चेंडू रक्षकाच्या हातामध्ये. प्रत्युत्तर दिलं गोलंदाज अल्पेशनं. फलंदाज निकेतच्या कैचा हार्दिक सहर्ष स्वागत. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये आता गरज बॅटिंग करत असताना 28 धावसंख्येची. 2 चेंडू खूप महत्वाचे. पाच चेंडूंचा सामना केला निकेतने. 5 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येचं योगदान दिलं निकेतने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला 5व्या क्रमांकावरती सुमित. इनात नंबर 5 5व्या क्रमांकावरती सुमित आला मैदानाच्या आतमध्ये. ज्या सुमितने पहिल्या सत्रामध्ये डावखुरा त्याच्या फलंदाजी केली त्या फलंदाजीची गरज. अल्पेश तयार. आखुटाप्याचा हा चेंडू हा फार्म पूल करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर. जजमेंट चुकला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार करतोय. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. भेटेल या 4 धावा. नक्कीच त्यांच्या डोळ्यांवरती आली आणि तेच काहीच कारण हा चेंडू ते जज करू शकले नाही आणि तिथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण बघितला. चेंडू आता शिल्लक 7 आणि या 7 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज. अकुटप्याचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट चालला त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंगरला क्षेत्ररक्षक जयेश आहे चेंडूवरती उचलून फेक करतो. नॉर्थ सेकंडला सिंगल तर झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न आणि इथे आपण आता बघतो विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज बाद होईल तो म्हणजेच सुमित. रोशनकडे स्ट्राईक असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये बॅटिंग करत असताना सद्गुरू कृपा 11 या संघाला गरज आहे 23 धावसंख्येची. आणि मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करून ज्यांचं नुकतंच आमच्या आगमन होत असताना आदरणीय श्री कैलाशी पाटील साहेब, त्याचबरोबर कैलाशी भरत भगत साहेब जे हायटेकचे पुरस्कर्ते आहेत, त्याचबरोबर आदरणीय श्री नैनेशी भगत साहेब यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेन. त्यानंतर आदरणीय श्री निशांतजी भोईर साहेब या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये अर्थातच दिवा प्रीमियर लीग 2021 या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची गरज. तेवीस धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. ज्या रोशनने कॉन्फिडंटली स्ट्राईक घेतले तो आहे स्ट्रायकिंग एंडला आणि आता आलाय बॉलिंग मार्कवरती हा जेन्युइन ऑलराऊंडर जयेश. त्या षटकातील पहिला चेंडू
जयेश पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होत्या. समोर आहे रोशन भगत. हायटेलच्या विरोधात सद्गुरू कृपा. 6 चेंडू 23. रोशन साठी पहिला चेंडू फ्रंट लेग पुढे आणलं होतं. ऑन साइडला वळवला चेंडूला. मनगडाच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक वेगाने बॅकिंगला आले. सेकंड अटेम्प्ट स्ट्रायकिंगला आता फेक होते. बॅकअप आहे त्या ठिकाणी. खूप चांगलं बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षक मिळतात या चेंडूवरती 2 दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 42 वरती. गरज आता 21 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक 5 चेंडू 21 हे समीकरण या मॅच मध्ये. रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आशेचं किरण असेल बॅटिंग करणार या सद्गुरू कृपा 11 संघासाठी. दुसऱ्या बाजूने ही धावसंख्या डिफेन्स करत असताना निर्णायक षटक आणि गोलंदाज जयेश पाटील पुढचा चेंडू घेऊन तयार. वळवण्याचा प्रयत्न. हुकचा फटका पाठीमागे फाईन लेगला डिक्लेअर. झोन घोषित क्षेत्रामध्ये वेळ फक्त ही एक धाव. थँक्यू डीजे. थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये आता 20 धावसंख्येची गरज आहे. कमीत कमी 3 बाउंड्रीज या ठिकाणी गरजेचे असतील बॅटिंग करणाऱ्या सद्गुरू कृपा 11 या संघासाठी. जयेश पुन्हा एकदा या रोशन भगतच्या अगेन्स्ट. फुलर लेन तुता ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हातामध्ये आणि इथे पुन्हा एकदा आपण बघितलं रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद होत असताना आपण बघितोय. डायमंडचा शिकार होईल फलंदाज कौशल शाखेली संत. म्हणजेच 20 धावसंख्येचा सामना आता कुठेतरी आपण बघितला तर निसटला जातोय बॅटिंग करणारा सद्गुरू कृपा 11 या संघाच्या माध्यमातून दृष्टिकोनातून. कारण जे आस्किंग रन रेट होते मेंटेन केलं नाही अगोदर. त्यानंतर आता काउंटर अटॅक जसं सुरू केला निकेतने त्याला माघारी परतवलं आणि त्यानंतर जयेश पाटील या षटकामध्ये फुलटॉस हा चेंडू बॅटवरती मिळाला होता. स्कोर विकेट डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. उचलला चेंडूला. सेकंड अटेम्प्ट थर्ड फेकी होतीये तोपर्यंत सहजरित्या 2. गुड रनिंग. दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 45 वरती. गरज आता 18 धावसंख्येच्या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहे ते फक्त 2. फुलटॉस आहे. स्लॉक स्वीप बॅकलिप घेतले होते. गुडघा टेकून ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता चेंडूला. डीप मध्ये लॉंग लेगच्या दरम्यान हा चेंडू मिळतोय 1 ही रन. एका चेंडूचा खेळ शिल्लक. सिंगल धाव फलक 46 वरती आणि या मॅच मधलं समीकरण 17 धावसंख्येची गरज अवघ्या 1 चेंडू मध्ये. पुढचे दोन्ही संघ तयार राहायचे आहे. मोरेश्वर नारायण वारेकर पुरस्कृत BMW हा संघ टॉस त्यांनी गमावला. बॅटिंग त्यांना करावी लागेल. दुसऱ्या बाजूने सुरेश बाळाराम पाटील पुरस्कृत चॅलेंजर निवान 11 हा संघ मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करेल. हवेमध्ये हा चेंडू अखेरचा चेंडूवरती देखील कॅच ड्रॉप. सामना इथे फिनिश. वेल प्लेड. कैलास भरत भगत पुरस्कृत हायटेक 11 पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी परास्त केलं नगरसेवक शैलेश मनोहर पाटील सद्गुरू कृपा 11 या संघाला. सेकंड करायचं आहे. हा सामना मात्र संपन्न झाला. क्रिकेटच्या मैदानावरचे